मराठा समाजाची 17 डिसेंबरला बैठक होणार आहे। मनोज जरांगेंनी ही बैठक बोलावली आहे। आता मराठा समाजाची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे यांनी बैठक बोलावली आहे। 17 डिसेंबरला ही बैठक होणार आहे। मराठा समाजाची ही बैठक, या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा समाजाची आता भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात मराठा अभ्यासक प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांच्याशी बातचीत केली आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। मागील 4 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आता राज्यामध्ये तापलेला आहे। मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे, मात्र अचानकपणे त्यांची तब्येत खालावली, त्यामुळे सध्या त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सराटी आंतरवाली या ठिकाणी 17 डिसेंबर रोजी मराठा समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी बैठक घेऊन पुढील नियोजन ठरवणार असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत सराटी आंतरवाली या ठिकाणी 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक घेणार आहे। त्या बैठकीसाठी कोण कोण उपस्थित असणार आहे, तसेच त्या बैठकीमध्ये काय नियोजन केलं जाईल यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा अभ्यासक म्हणून डॉक्टर प्राचार्य चंद्रसेन कोठावळे आहेत। सर, मला सांगा त्या 17 तारखेला काय ठरवलं जाईल आणि कोणकोणत्या ठिकाणी उपस्थित असतात? नुकतंच आदरणीय मराठा आरक्षणाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांचा 3ऱ्या टप्प्यातला दौरा संपवून ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते आणि तिथं समाज बांधवाला उद्बोधित करून ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सध्या उपचार घेत आहेत। या दरम्यान मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की 17 डिसेंबर पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक आणि अनुकूल असा निर्णय हा मराठा समाज बांधवाच्या आरक्षणाचा डिक्लेअर करावा। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र न्यूज।